Let us write the next curve. Trace the curve. Trace the curve a square x square is equal to y cube into 2a minus y. ही curve तुम्हाला trace पहा कसं करताय. सोल्युशन पहिला रूल आहे रूल नंबर 1 सिमेट्री. Power of x is even. Therefore, the curve is symmetrical about y-axis. There is symmetry. लक्षात ठेवा सिमेट्री. आणि y ची पॉवर काही इव्हन नाहीये, त्याच्यामुळे नो सिमेट्री अबाउट एक्स ऍक्सिस. ही फक्त y ला सिमेट्रिकल असेल. बाकीचे रूल चेक करायची गरज नाही. आता रूल नंबर 2. आता एक एक गोष्टी लक्षात ठेवायच्या. ही कर्व y ला सिमेट्रिकल आहे. रूल नंबर 2 मध्ये आपण ओरिजिन अँड इंटरसेक्शन विथ एक्स अँड वाय ऍक्सिस पाहू. तर हे रूल नंबर 2 झाला. त्यातला सब रूल ए ओरिजिन. पुट एक्स इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0 ॲट अ टाइम. In the equation of curve implies एकाच वेळेस 0 टाका एक्स आणि y, काही प्रॉब्लेम नाहीये. कसे पण असू द्या कर्व, कसं पण इक्वेशन असू द्या, एकाच वेळेस एक्स आणि वाय 0 ठेवायचे आणि 0 बरोबर 0 येईल किंवा LHS इज इक्वल टू RHS. तर हे a स्क्वेअर इंटू 0 स्क्वेअर इज इक्वल टू 0 क्यूब इंटू 2a मायनस 0. तर हे डावी बाजू 0 झाली. तर हे 0 क्यूब म्हणजे 0 येणार इंटू 2a म्हणजे पुन्हा 0 झालं. तर हे 0 बरोबर 0 आलं. LHS इज इक्वल टू काय आलं सांगा. LHS इज इक्वल टू RHS. Therefore, curve passes through origin. तर अशा प्रकारे ही कर्व ओरिजिन मधून पास होते. आणि जर का कर्व ओरिजिन मधून पास झाली तर तुम्हाला तिथे टँजंट काढणं आवश्यक आहे. टँजंट टू द कर्व ॲट ओरिजिन. जिथं इंटरसेक्शन पॉईंट मिळतो त्या ठिकाणी टँजंट काढणं खूप आवश्यक आहे. तर आता इन केस ऑफ ओरिजिन कसं करतो आपण टँजंट सांगा बरं. त्या इक्वेशनची लोएस्ट डिग्री टर्म ही 0 ला इक्वेट करायची. टू गेट इक्वेशन ऑफ टँजंट at origin, equate lowest degree term to 0. Lowest degree term of the equation to 0. तर हा रूल लक्षात ठेवायचा नेहमी.
कधी करायचं सांगा बरं, when the curve passes through origin. आता पहा हे इक्वेशन मी सिम्प्लिफाय करतो. ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे, त्याची डिग्री 0 असते, इज इक्वल टू 2ay³ मायनस वाय रेस टू 4. बघा बरोबर आहे का? हे मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करा आणि याला मल्टिप्लाय. तर या टर्मची डिग्री आहे 2. का बरं? ए स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे, डिग्री 0 असते. ए स्क्वेअरची डिग्री 2 नाही घ्यायची बरं. एक्स स्क्वेअरची डिग्री 2 आली, याची डिग्री 3 आली, याची डिग्री 4 आली. बरोबर आहे? देअर इम्प्लाइज ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू 0. दोनदा एक्स 0 आलेलं बरं. तुम्ही त्याला असे म्हणू शकता, एक्स इंटू एक्स इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 0 किती वेळा? ट्वाइस. आणि एक्स इज इक्वल टू 0 कोणाचं इक्वेशन आहे? वाय ऍक्सिस इज द टँजंट. एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे वाय ऍक्सिस हे लक्षात ठेवा. वाय ऍक्सिस द टँजंट ऍट ओरिजिन. हे अशा प्रकारे टँजंट काढायचे. आणि याचा मिनिंग काय होतो टॉईसचा? टॉईसचा मिनिंग असा होतो, समजा हे ओरिजिन आहे, ही टँजंट लाईन आहे वाय ऍक्सिस, तर दोन्ही साईडला येणार कर्व असे इकडे पण येणार आणि इकडे पण, म्हणून ते दोनदा आलेलं आहे एक्स इज इक्वल टू 0. आलं की लक्षात? म्हणजे देर इज अ कर्व ऑन आयदर साइड ऑफ द टँजंट. दॅट इज देर इज अ कर्व on either sides of y-axis at origin. हा त्याचा ऍक्च्युअल कन्सेप्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ओरिजिन काढता येईल, म्हणजे टॅन्जंट त्या ठिकाणी काढता येईल. आता सब रूल बी हे लक्षात ठेवा बरं व्यवस्थित. इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस. Put y is equal to 0 in the equation of curve. त्या कर्वच्या इक्वेशन मध्ये y 0 ठेवायचं. इम्प्लाइज ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0³ इंटू 2a मायनस 0 असं येणार इक्वेशन. दिस इम्प्लाइज ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजेच एक्स इज इक्वल टू 0. वरच्या सारखं झालंय एक्स इज इक्वल टू 0. मग बघा काय झालं, वाय 0 घेतल्यानंतर एक 0 आला, म्हणजेच कर्व इंटरसेक्ट एक्स ऍक्सिस ओनली ऍट ओरिजिन. दॅट इज 0 0 is the only point of intersection with x-axis. तो काय तुम्हाला डिस्कस करायची गरज नाही, कारण दॅट इज ऑलरेडी सब रूल आहे. बरोबर आहे? इट इज this point is discussed in rule, sub rule A. आवरचा सब रूल आहे. आता सी
इंटरसेक्शन विथ वाय ऍक्सिस. एक एक स्टेप करत जायचं. इंटरसेक्शन विथ वाय ऍक्सिस. पुट x is equal to 0 in the equation of curve. x व्हॅल्यू 0 ठेवायची. इम्प्लाइज काय होतं बघा, एक 0 ठेवल्यानंतर a स्क्वेअर इंटू 0 स्क्वेअर इज इक्वल टू वाय क्यूब इंटू 2a मायनस 1. इम्प्लाइज हे बघा, a स्क्वेअर इंटू 0 स्क्वेअर म्हणजे 0 झालं, म्हणजे वाय क्यूब इंटू 2a मायनस वाय. थोडं सावकाश सॉल्व करा. इज इक्वल टू 0 असं येणार. ते पुढे असं होईल, एक तर वाय क्यूब इज इक्वल टू 0 येणार. सिम्प्लाइज either y cube is equal to 0 or 2a minus y is equal to 0. आता y cube is equal to 0 म्हणजे y is equal to 0. 2a minus y is equal to 0 म्हणजे y is equal to 2a आला. म्हणजे पहा, x is equal to 0 घेतल्यानंतर y च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या तुम्हाला. therefore curve intersect y axis at x 0 असताना y 0 आहे. ऍट 0 0 पहिला पॉइंट झाला. अँड दुसरा पॉइंट काय सांगा, x इज इक्वल टू 0 आणि ती करस्पॉन्डिंग y इज 2 पॉइंट्स. त्यातला 0 0 ओरिजिन तो आपण डिस्कस केला ऑलरेडी, बरोबर आहे. 0 0 इज द ओरिजिन, इज द ओरिजिन. तो काय तुम्हाला डिस्कस करायची गरज नाही. इट इज रूल ए, सब रूल ए. तुम्हाला आता कोणतं करायचं डिस्कस पॉइंट, दुसरा पॉइंट डिस्कस करा. And whenever there is a point of intersection, always find dy by dx. हे तुम्हाला माहितीच आहे. So let us find dy by dx at 0 to a. आता कर्वचं इक्वेशन असं आहे, a स्क्वेअर x स्क्वेअर इज इक्वल टू y क्यूब इंटू 2a मायनस 1. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. तर आपण काय करूया, सिम्प्लिफाय करू आपण. सिम्प्लाइज a स्क्वेअर x स्क्वेअर इज इक्वल टू y क्यूब इंटू 2a म्हणजे 2a y क्यूब minus y raised to 4. Differentiate with respect to x. याचा डेरिव्हेटिव्ह काढा with respect to x. इथे येणार a स्क्वेअर इंटू 2x is equal to 2a as it is. Derivative of y cube is 3y square into dy by dx minus 4y cube into dy by dx. Derivative किंवा याला असेल, इथून इथे तुम्ही 2a स्क्वेअर x इज इक्वल टू ह्या दोन टर्म मधून dy by dx कॉमन घ्यायचं. आणि काय तर बघा इथं 6ay स्क्वेअर मायनस 4y क्यूब इम्प्लाइज dy by dx इज इक्वल टू, हे तुम्हाला करावंच लागेल बरं, लक्षात ठेवा. इट इज 2a स्क्वेअर x अपॉन 6ay स्क्वेअर मायनस 4y. नाव dy by dx यामध्ये टाका पॉइंट 2a. dy by dx at 0 to a is equal to 2a square into 0, एक 0 आहे, divided by 6 into a into y square. y square म्हणजे ह्या 2a चा स्क्वेअर 4a स्क्वेअर मायनस
4 इंटू वाय क्यू म्हणजे 8 AQ इज इक्वल टू 0 अपॉन हे बघा किती येतं 6 4 जार 24 24 AQ मायनस 32 AQ आणि हे काही जरी आलं नॉन झिरो तर हे काय येणार आहे रिझल्ट 0 येणार. सो dy/dx इज इक्वल टू 0 implies tangent is horizontal at 0 to b. तर हे तुम्हाला दाखवावं लागेल बरं लक्षात ठेवा प्रॉब्लेम करताना हे दाखवायचं whenever there is an intersection with x axis or y axis always find dy/dx at that point त्याशिवाय कर्व ड्रॉ करता येत नाही तर अशा प्रकारे सेकंड रूल मध्ये 3 सब रूल आपण पाहिले बरोबर आहे आता रूल नंबर 3 आपण बघू रूल नंबर 3 असिम्प्टोट हाँ रूल नंबर 3 asymptote. It is the curve. It is the line which meets the curve at infinity. अशा प्रकारे आता इथे परत तुम्हाला 2 असिम्प्टोट काढता येतील पहिलं म्हणजे असिम्प्टोट parallel to x axis. तर यामध्ये काय करतो आपण सांगा बरं इक्वेट टू 0 द कोएफिशिएंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म इन x. आता हे इक्वेशन आहे करतो ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मल्टिप्लाय करून घेऊ आपण 2ay³ मायनस y⁴ हे इक्वेशन ऍक्च्युअली मुळात इक्वेशन हे आहे ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू y³ इंटू 2a मायनस वाय असं इक्वेशन आहे ते इथे मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि डिग्री शोधायची आपल्याला मॅक्झिमम पॉवर ऑफ एक्स इज 2 असिम्प्टोट पॅरल टू कुठे काढतो आपण एक्स एक्सिस तर एक्स ची मॅक्झिमम पॉवर बघायची मॅक्झिमम पॉवर ऑफ x is 2 and coefficient of x square is a square which is constant. Therefore, no asymptote parallel to x axis. दूसरा असिम्प्टोट किंवा ए म्हणायला याला बी म्हणा असिम्प्टोट एक फार सोपं असं का अवघड नाही तुम्हाला काय अवघड करू विचारतील एक्झामला असिम्प्टोट parallel to y axis maximum power of y is 3 about 3 इथं बघा सॉरी is 4 maximum power 4 आहे coefficient of y⁴ is -1 which is constant. Therefore, no asymptote
पॅरलल टू ऍक्सिस. म्हणजे ह्या कर्वला असिम्प्टोट नाहीये. हेन्स the curve has no asymptotes. ह्या कर्वला असिम्प्टोट नाहीत. आणि आता शेवटचा रूल, दॅट इज रूल नंबर 4. रूल नंबर 4, region of the plane. आता काय करायचं रिजन ऑफ द प्लेन मध्ये? काही नाही, एक्स आणि वाय ड्रॉ करायचा. एक्स ऍक्सिस पहिले ड्रॉ करू आपण. बाय एक्स ऍक्सिस. हे वाय ऍक्सिस. हा ओरिजिन. आता स्केल कसा घ्यायचा सांगा बरं? स्केल कसा घेणार? त्याचे इक्वेशन आहे, असं इक्वेशन आहे, ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय क्यूब इंटू 2a मायनस वाय. ही कर सिमेट्रिकल कुठे त्या अगोदर ठरवायचं. इट इज सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस. सॉरी, सिमेट्रिकल अबाउट, बरोबर आहे, वायला सिमेट्रिकल आहे कारण एक्स ची पॉवर इव्हन आहे. सिमेट्रिकल अबाउट वाय आहे म्हणजे स्केल वाय वरती घ्यायचा, लक्षात ठेवा. we decide the scale on which axis? Y axis. If it is symmetrical about x axis, तर स्केल x चा चूज करायचा. इथं स्केल तुम्हाला y चा घ्यायचा. स्केल ऑन y axis तो पण ह्या अननोन ए च्या, इन टर्म्स ऑफ अननोन ए हा स्केल ठरवायचा. इथं कुठेतरी ए येणार या ठिकाणी, बरोबर आहे. एक मिनिट. हा, तर हे लक्षात ठेवा. सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस, स्केल ठरवायचा वाय ऍक्सिस वरती. सिमेट्रिकल अबाउट एक्स, स्केल घ्यायचा एक्स ऍक्सिस वरती. तो पण कसा पाहिजे? इन टर्म्स ऑफ अननोन क्वांटिटी प्रेझेंट इन द इक्वेशन. तर ह्या इक्वेशनची अननोन क्वांटिटी कोणती सांगा बरं? ए आहे. तर स्केल ए मध्ये घ्यायचा. ए इथं, ए या ठिकाणी 2a, इथं 2a, इथं वरती 3a, खाली -a, इथं -2a, अशा प्रकारे. त्याच्यानंतर टॅन्जंट काढायच्या कर्वला. आता एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणता सांगा बरं? एक पॉइंट आहे 0 to a. एक तर ओरिजिन आहे या ठिकाणी, हे पाहिजे ओरिजिन. आणि अदर दॅन ओरिजिन हा एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, तो असेल वाय ऍक्सिस वरती इथं, हा पॉइंट. तर अशा प्रकारे दोन पॉइंट तुम्हाला माहिती आहेत. आणि शिवाय आपण 0 to a या ठिकाणी टॅन्जंट काढलेले आहे, पण टॅन्जंटचं इक्वेशन काढलेलं आहे. टॅन्जंट आहे एक्स ला पॅरलल हॉरिझॉन्टल टॅन्जंट आहे, तर ही टॅन्जंट लाईन झाली ऍट 0 to a. तर बाई टॅन्जंट लाईन. हा
पॉइंट आहे 0 to A इथं, आणि हे टँजंट लाईन झाली. तसं टँजंट ॲट ओरिजिन पण आहे, ती आहे वाय ऍक्सिस, ती तर ऑलरेडी आहेच आपल्याकडे. तर मग आता सांगा जास्तीच्या लाईन कोणत्या आहेत, हॉरिझॉन्टल की व्हर्टिकल? जास्तीच्या लाईन आहेत हॉरिझॉन्टल, तर पार्ट येणार व्हर्टिकल, तर हा पार्ट 1, हे पार्ट 2, डिवाइड करायचं प्लॅन, हे पार्ट 3. हे अशा प्रकारे 3 पार्ट झाले रिजनचे, प्लेनचे. तर हा जो पहिला पार्ट आहे त्यामध्ये वायचा स्केल आपण ठरवायचा, वाय इज लेस दॅन 0. इथे किती वाय सांगा बरं? 0 लेस दॅन वाय लेस दॅन 2A. या ठिकाणी वाय आहे मोर दॅन 2A. तर प्रत्येक पार्ट मध्ये एक एक व्हॅल्यू घ्यायची वायची. हा, सांगा मग आता कोणती व्हॅल्यू घेतो या पार्ट मध्ये? हा जो पहिला पार्ट आहे पार्ट 1, लेट अस अज्युम लेट वाय इज इक्वल टू कोणती पण व्हॅल्यू, -A, -2A, -3, कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकतो आपण. आपण -A घेऊ, सोपी व्हॅल्यू. तर A² इज इक्वल टू -A चा क्यूब इंटू ब्रॅकेट 2A मायनस -A, हे असं आहे, इज इक्वल टू -A³ इंटू 3A. हे झालं A² ची व्हॅल्यू. मग इज इक्वल टू काय आलं, हे निगेटिव्ह आलं, म्हणजे लेस दॅन 0 आला. x² इज लेस दॅन 0 म्हणजे काय सांगा बरं? x² लेस दॅन 0 म्हणजे नो कर, नो कर इन पार्ट 1. पार्ट 1 मध्ये कर नाही, इथे कर नाही, मग खाली इथे कर नाही काढायचे. आता पार्ट 2, यातली कुठली पण एक व्हॅल्यू घ्या, एंड पॉईंट घ्यायचा नाही, इथलं ए बाय 0 लेस दॅन वाय लेस दॅन 2A मध्ये वाय इज इक्वल टू ए व्हॅल्यू घ्या. लेट वाय इज इक्वल टू ए, देन A²x² इज इक्वल टू A³ इंटू 2A मायनस ए. तर हे A³ इंटू ए, तर x² येणार, तर इकडचा A² कॅन्सल होतो आणि फक्त A² उरतं, आणि हे आले पॉझिटिव्ह साईन म्हणजे मोर दॅन 0. बरोबर आहे का? हे पॉझिटिव्ह आलं, देअरफॉर कर्व एक्झिस्ट इन पार्ट 2. पार्ट 2 मध्ये कर आहे. आता राहिला तिसरा कोणता पार्ट? थर्ड पार्ट, पार्ट 3. यातली कोणती पण एक व्हॅल्यू घ्या वरच्या रिजन मधली. 3A घेऊ आपण, लेट वाय इज इक्वल टू 3A. अशा प्रकारे मग काय म्हणता येईल आपल्याला? A²x² इज इक्वल टू 3A चा क्यूब इंटू 2A मायनस 3A. तर हे तर कॉन्स्टंट आहे A², इज इक्वल टू, हे किती पण येते व्हॅल्यू, हे येणार पॉझिटिव्ह आणि हे येतं निगेटिव्ह. पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे x² इज निगेटिव्ह. A² हा कॉन्स्टंट आहे, तरी डिवाइड होतो इकडे तिकडे. A² निगेटिव्ह आला म्हणजे इट इज लेस दॅन 0. नो कर इन पार्ट 3. पार्ट 3 मध्ये कर नाही, म्हणजे इथे कर नाही काढायचं. तर अशा प्रकारे 2 पार्ट मध्ये कर नाहीये, म्हणजे वरती कर नाही आणि खाली पण कर नाही, फक्त इथे तुम्हाला कर काढायचे. दॅट दॅट इज पॉसिबल बाय टँजंट ओनली. त्यासाठी टँजंट यूज करायचा आपल्याला, सिमेट्री यूज करायची. आता ही कर वयाला सिमेट्रिकलच आहे ना, दोघांनी जॉईन करा फक्त. आता ही लाईन कोणती आहे सांगा बरं? टँजंट आहे, टँजंट आहे, आणि वरती कर नाही म्हणजे कर खाली असतं, हे असं खाली काढा वरती काढा नका, कारण वरती कर नाही. आणि ही लाईन काय सांगा बरं? टँजंट. दिस लाईन विल टच द कर्व इन वन पॉइंट ऍट 0 to A, दॅट इज ऑन y axis. नंतर इथं सांगा ऍट ओरिजिन, मी तुम्हाला शेप सांगत होता पाठीमागं,
असा शेप येतो त्या ठिकाणी, दोन्ही बाजूनी कर येते ओरिजिनच्या अशा प्रकारे. कारण y बरोबर 0 दोनदा आलेला आहे, x बरोबर 0. इथं असं काढायचं, खाली घ्यायचा नाही, खालचं उचलून टाकायचं, कारण खाली कर नाही. हे बाय असं काढताना असं दाखवा, मात्र खाली कर नसल्यामुळं हे वरचा पार्ट डार्क करा फक्त असं. आणि मग हे लूप येणार, कारण कर्व इंटरसेक्ट द लाईन ऑफ सिमेट्री इन टू पॉइंट्स, जॉईन द पॉइंट्स बाय ए लूप. तर हे लूपनं जोडायचं, झाले करी. तर अशा प्रकारे ही करी होते. एकदम सोपी करी, काय अवघड नाहीये, व्हेरी सिम्पल. बघा तुम्हाला समजलं, कुठे काय डाऊट असेल तर विचार. तर अशा प्रकारे हे नेचर ह्या कर्वचे, लाईक अम्ब्रेला, इट इज लाईक अम्ब्रेला. आहे का, बरोबर समजले का तुम्हाला करी, सांगा. ओके. आता पुढची कर आहे वाय स्क्वेअर इंटू, हे पण एक सिंपल कर आहे, 2a - x इज इक्वल टू x³ दॅट इज, ह्याला असं पण लिहिता येईल, वाय स्क्वेअर इज इक्वल टू x³ अपॉन 2a - x. रूल नंबर 1, सिमेट्री. तर बघा सिमेट्री सांगता येईल का तुम्हाला, सांगा आता. द पॉवर ऑफ y is even, power of y in the equation of curve is even. किंवा फक्त पॉवर ऑफ y is even असेल. therefore the curve is symmetrical about x axis. आणि x ला सिमेट्री असल्यामुळं शेवटच्या रूल मध्ये स्केल घ्यायचा कोणत्या ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती घ्यायचा. लक्षात ठेवायचं. आता रूल नंबर 2, origin and intersection with axis with coordinate axis किंवा with axis. ऍक्सिस म्हणजे प्लुरल, बोथ ऍक्सिस, एक्स अँड वाय ऍक्सिस. त्यातलं पहिलं आहे ओरिजिन. पुट x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 0 एकाच वेळेस टाकायचं ऍट ए टाइम किंवा सायमल्टेनियसली. काय होतं बघा इक्वेशन, इथून बघा किंवा हे खालचं बघा, 0² इज इक्वल टू 0³ अपॉन 2a - 0. दिस implies 0 is equal to 0. Implies
the curve passes through origin. तर ही कर्व ओरिजिन मधून पास होते. तर आता टँजंट काढायचं ना. टू नो द इक्वेशन ऑफ टँजंट, सिम्प्लिफाय अँड इक्वेट टू झिरो द लोएस्ट डिग्री टर्म ऑफ दिस इक्वेशन. टू गेट tangent, equate the lowest degree term term to zero. आता ती टर्म कशी काढायची? काय मल्टिप्लाय करून घ्या, सगळ्या टर्म डावीकडे घेऊन टाकायची. हे पहा, इक्वेशन असं आहे, वाय स्क्वेअर इंटू 2a मायनस एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. करू आपण मल्टिप्लाय. 2a y स्क्वेअर मायनस एक्स वाय स्क्वेअर मायनस एक्स क्यूब इज इक्वल टू झिरो असं लिहायचं. आता इथं टू ए तर कॉन्स्टंट आहे, फक्त व्हेरिएबलची पॉवर बघायची आणि जर व्हेरिएबल मल्टिप्लाय झालं तर पॉवरची ऍडिशन करायची. आता ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलची टर्म वाय स्क्वेअर आहे, याची डिग्री 2 आली. एक्स वाय स्क्वेअर म्हणजे डिग्री किती आली? 3. हे पण डिग्री 3 आहे. तर लोएस्ट डिग्री टर्म आहे कोणती सांगा? लोएस्ट डिग्री टर्म इज 2a y square, and 2a y square is equal to 0 implies y square is equal to 0 implies y into y is equal to 0. परत दोनदा आला पाहिजे 0 आहे, मागच्या कर्व सारखंच. So y is equal to 0 how many times? Twice. आणि y is equal to 0 म्हणजे काय? y is equal to 0 म्हणजे x axis. So x axis is the tangent. X axis is tangent to the curve at origin. आणि त्या टँजंटच्या दोन्ही बाजूला काय असणार? कर्व असणार, कारण हे दोनदा 0 आहे. इट इज ऑन आयदर साइड, द कर्व इज ऑन आयदर साइड ऑफ द एक्स ऍक्सिस. तर हा झाला रूल नंबर ए. आता रूल नंबर 2, सॉरी बी, सब रूल बी. हे ओरिजिन झालं. आता बी, इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस. Put y is equal to 0 in the equation of curve. तर त्या कर्वच्या इक्वेशन मध्ये y0 टाकायचं. इम्प्लाइज y0 टाकल्यावर असं येणार. हा, हे इक्वेशन आपण 0 स्क्वेअर इंटू 2a मायनस एक्स इज इक्वल टू एक्स इम्प्लाइज 0 स्क्वेअर म्हणजे 0 आणि 0 इंटू काही झालं तरी 0च येतं. 0 इज इक्वल टू एक्स क्यूब म्हणजेच एक्स इज इक्वल टू 0. तर y0 घेतल्यावर काय 0 आला सांगा बरं? एक्स इज इक्वल टू 0. दॅट इज 0 0 इज, किंवा दॅट इज ओरिजिन. Is the point of intersection with x-axis. आणि तेच काय झालं? सब रूल ए झाला ना, तो वरचाच रूल रूल तो आपण डिस्कस केला ऑलरेडी वरती. सब रूल ए
नंतर सी इंटरसेक्शन विथ y ऍक्सिस. put x is equal to 0 in the equation of curve. Implies एक झिरो टाकायचं. ए स्क्वेअर इक्वेशन असं आहे ना, ए स्क्वेअर सॉरी वाय स्क्वेअर इंटू 2a मायनस एक्स इक्वल टू एक्स क्यूब असं इक्वेशन आहे. यामध्ये एक झिरो टाकायचं. वाय स्क्वेअर इंटू 2a मायनस 0 इज इक्वल टू 0. इम्प्लाइज वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. इम्प्लाइज वाय इज इक्वल टू 0. म्हणजे परत तेच पॉईंट आला पहा. हे पहा वरती काय केलं आपण, वाय 0 ठेवला, एक 0 मिळाला. आता एक 0 ठेवला तर वाय 0 मिळाला. दॅट इज 0 0. दॅट इज ओरिजिन. तो ओरिजिनच आहे परत. ओरिजिन इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन with y axis. तर अशा प्रकारे रूल नंबर 2 लागतो. रूल नंबर 1, रूल नंबर 2. आता रूल नंबर 3 असिम्प्टोट. प्रत्येक वेळेस असिम्प्टोट म्हणजे काय लिहायचं बरं. इट इज द लाईन which meets the curve at infinity. इन्फिनिटी म्हणजे आउटसाइड द प्लेन, प्लेनच्या बाहेर त्यांचं इंटरसेक्शन आहे, हा त्याचा मिनिंग होतो. इट इज द लाईन विच मीट्स द कर्व ॲट इन्फिनिटी. त्यातलं पहिला म्हणजे asymptote parallel to x-axis. सांगा मॅक्झिमम पॉवर ऑफ एक्स ऍक्सिस सांगा, एक्स किती सांगा. तुम्ही जर इक्वेशन ऑब्झर्व केलं, तुम्हाला सिम्प्लिफाय करायची पण गरज नाही. इक्वेशन आहे इथं बघा, इक्वेशन एक्स ची मॅक्झिमम पॉवर 3 आहे. मॅक्झिमम पॉवर ऑफ एक्स इज 3. कोएफिशिएंट ऑफ एक्स क्यूब is 1, which is constant. म्हणजे no asymptote. Therefore, no asymptote parallel to x. आता B asymptote parallel to y axis. Maximum power of y is 2. बघा इथं y ची पॉवर किती आहे मॅक्झिमम, इथं 2 आहे. तर ह्या वाय स्क्वेअरच्या टर्म मध्ये मल्टिपल काय सांगा वाय स्क्वेअरचा, त्याचा मल्टिपल बघायचा असतो. कोएफिशिएंट ऑफ वाय स्क्वेअर is 2a minus x. Therefore, 2a minus x is equal to 0 implies x is equal to 2a is
the asymptote parallel to y-axis. तर y ला पॅरल एक असिम्प्टोट आहे तो म्हणजे x इज इक्वल टू a आहे. ठीक आहे, इथं काढायचं झाले. अशा प्रकारे रूल नंबर 3 झाले. आता रूल नंबर 14 म्हणजे रिजन ऑफ द प्लेन. ते वरचे सगळे पॉईंट एक एक जे आपण डिस्कस केले ते यूज करायचे आणि रूल नंबर 4 मध्ये कर्व ड्रॉ करायचे. region of the plane. Where there is a curve. पुन्हा x axis आणि हे y axis. नंतर आता तुम्हाला टॅन्जंट वगैरे दाखवायचं किंवा स्केल ठरवायचं तुम्हाला. आता इक्वेशन तर आपलं असं आहे y² इंटू 2a मायनस एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब असं इक्वेशन आहे. किंवा तुम्ही याला असं लिहू शकता, इकडे y² लिहा आणि ते एक्स क्यूब अपॉन 2a मायनस एक्स लिहायचं. आता याची सिमेट्री काय सांगा बरं. y² आहे, कर्व इज सिमेट्रिकल अबाउट एक्स ऍक्सिस. तर एक्स ला सिमेट्रिकल आहे तर स्केल हा एक्स मध्ये घ्यायचा आणि तो पण इन टर्म्स ऑफ अननोन ए. इथं कुठेतरी ए येणार या ठिकाणी, इथे ए येईल, या ठिकाणी 2a, पुढे 3a, हे असं 3a, हे 2a, हे ए झाला, इकडे मायनस ए, या बाजूला -2a असा स्केल येणार. नीट लक्षात ठेवा बरं मी काय सांगितलं ते. एक्स ऍक्सिस आहे आणि हे वाय ऍक्सिस. कर ही एक्स ला सिमेट्रिक असल्यामुळे स्केल हा एक्स मध्ये ठरवायचा आणि तो पण इन टर्म्स ऑफ ए घ्यायचा, अननोन क्वांटिटी. जरा स्केल ठरला तर टॅन्जंट वगैरे काढू आपण. तर ही कर ओरिजिन मधून पास होते, इथून पास होते, दुसरा कुठेही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन नाही, हे लक्षात ठेवा. आणि टॅन्जंट टू द कर्व ॲट ओरिजिन काय सांगता का तुम्हाला. टॅन्जंट काय सांगितलं सांगा बरं. टॅन्जंट टू द कर्व ॲट ओरिजिन इज वाय ऍक्सिस. ही वाय नाही एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस इज द टॅन्जंट. सिमेट्री कुठे सांगायची. सिमेट्रिकल अबाउट एक्स ऍक्सिस हे आपण पाहिलं. दुसरं टॅन्जंट ॲट ओरिजिन ती आहे एक्स ऍक्सिस. तिसरं असिम्प्टोट, हे माहिती करून घ्यायचं. असिम्प्टोट काय सांगा बरं. एक्स इज इक्वल टू 2a आणि ती लाईन वायला पॅरल आहे, पॅरल टू वाय ऍक्सिस. तर ह्या सगळ्यांचा विचार करू आपण आणि मग कर्व काढू. तर टॅन्जंट तर एक्स ऍक्सिस आहे, इतर ऑलरेडी आहे या ठिकाणी. नंतर असिम्प्टोट इज एक्स इज इक्वल टू 2a. तर ह्या 2a मधून एक व्हर्टिकल लाईन काढायची पॅरल टू वाय ऍक्सिस. तर ही असिम्प्टोटिक लाईन झाली. झालं. आता ह्याच्या पुढे काय करायची गरज नाही आपल्याला. आता डायरेक्ट रिजन ठरवायची. तर 2 लाईन व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल आहे. व्हर्टिकल लाईन जास्त आहे म्हणून पार्ट्स घ्यायचे हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल लाईन जास्तीत जास्त पार्ट्स हॉरिझॉन्टल आणि हॉरिझॉन्टल लाईन जास्त असते पार्ट्स व्हर्टिकल करायचे. तर हा पहिला पार्ट, पार्ट 1, एक्स लेस दॅन -a. हा एक्स आहे बरं, लक्षात ठेवा. एक्स लेस दॅन -a. इथं एक्स व्हॅल्यू 0 आणि 2a च्या मध्ये आहे आणि इथे एक्स मोर दॅन 2a आहे. अशा प्रकारे झाला पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. आता पार्ट 1 मधली एक व्हॅल्यू आपण चूज करू, कोणती पण. लेस दॅन 0, लेस दॅन 0. तर आपण -a. 0 येईल, 2a 0 येईल, 2a 0 येईल. 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 2a
पार्ट 1 x इज इक्वल टू -a. तुम्ही -2a घेऊ शकता, -3a घेऊ शकता, कोणती व्हॅल्यू घेऊ शकता. आपण -a घेऊ. सो वाय स्क्वेअरचा साईन चेक करा फक्त. वाय स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे एक्स आहे ना, इथे एक्स व्हॅल्यू मायनस या, इथं पहा एक्स व्हॅल्यू मायनस या, मायनस हिचा किंवा तो निगेटिव्ह, इथे लिहा फक्त निगेटिव्ह. सोडवायची काहीच गरज नाही आपल्याला. खाली सांगा 2a मायनस मायनस ए म्हणजे 3a झाला, म्हणजे हे झालं पॉझिटिव्ह. आणि निगेटिव्ह आपण पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0, नो कर्व इन पार्ट 1. पार्ट 1 मध्ये करून आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक पार्ट मध्ये एक एक व्हॅल्यू घ्यायची, एकशे आणि चूज करायचं. आता पार्ट 2, पार्ट सेकंड, एकशे एखादी व्हॅल्यू चूज करा. आपण ए घेऊ. लेट एक्स इज इक्वल टू ए, तर वाय स्क्वेअर असं येणार. वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूब पॉझिटिव्ह. खाली 2a मायनस ए, 2a मायनस ए येणार म्हणजे परत पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह आपण पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे मोर दॅन 0. कर एक्झिस्ट इन पार्ट 2. नंतर पार्ट 3, एक्स इज इक्वल टू, एक व्हॅल्यू घ्या 3a घ्या वाटल्यास, एक्स इज इक्वल टू 3a. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू 3a चा क्यूब येतो पॉझिटिव्ह, आणि 2a मायनस 3a म्हणजे मायनस ए म्हणजे निगेटिव्ह, तर हे आलं निगेटिव्ह. नो कर इन पार्ट 3. पार्ट 3 मध्ये कर नाही, पार्ट 1 मध्ये कर नाहीये, आणि पार्ट 3 मध्ये पण कर नाही. तर तुम्हाला फक्त इथंच कर काढायचे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आताच, म्हणजे आपण रूल नंबर 2 मध्ये बघितलं बघा, पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे टॅन्जंट आले त्या ठिकाणी एक्स ऍक्सिस, कारण वाय झिरो आलो ना, वाय इज इक्वल टू 0 म्हणजे टॅन्जंट इज एक्स ऍक्सिस, आणि ते दोन्ही साईडला आहे, त्या ऍक्सिस दोन्ही साईडला कर दे, कारण असं आलं होतं वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे वाय इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू 0 असं दोनदा येतं. हे दोन टॅन्जंट झाले, ऍक्च्युली एकच टॅन्जंट आहे, पण दोनदा वाय 0 आल्यामुळं त्या टॅन्जंटच्या दोन्ही बाजूला कर येणार ऍट ओरिजिन, या पाहिजे असं. तर इकडे जर कर नाहीये, इकडे दाखवा डॉटेड, हे अशा प्रकारे. आणि ही लाईन टॅन्जंट दिसली पाहिजे एक्स ऍक्सिस, इकडे डार्क दाखवायचं, हे असं. तसंच खाली सुद्धा ड्यू टू सिमेट्री अबाउट एक्स ऍक्सिस, इकडे डार्क कर पण आहे. आता पुढे काय सांगा बरं अजून. टॅन्जंट ऍट ओरिजिन डबल टॅन्जंट आहे, एक्स ऍक्सिस डबल टॅन्जंट ऍट ओरिजिन. असिम्प्टोट काय, हे पहा, हे असिम्प्टोट आहे, म्हणजे ही ब्रांच ह्याला अप्रोच होईल फक्त असं, असं अप्रोच दाखवायचं, असं जॉईन करा त्याला असं. तसंच खाली दाखवायचं, संपलं. हे अप्रोचिंग दाखवायचं, इंटरसेक्शन दाखवायचं नाही, हे अशा प्रकारे. तर याला म्हणायचं कर्व. सो दॅट इज द कर्व वाय स्क्वेअर इंटू 2a मायनस एक्स इज इक्वल टू एक्स. तर अशा प्रकारे ही कार्टेशियन कोऑर्डिनेट्स की तुम्हाला समजलं का सांगा इथं